मला असं वाटतं की देवाने आपल्याला या जगात पाठवलंय, त्याचं काहीतरी तरी उद्दिष्ट असणारच. आणि मला असं वाटतं की त्यांनी मला तुमची सेवा करायला पाठवलं. बरं, मग मी काय सुरुवात करू? हां, आजी तुम्ही इथे या, मी तुमचे पाय चेपते. तसं केल्याने मला तर पुण्यच लागणार आहे ना. आजी प्लीज या ना, असे का वागताय तुम्ही? मी तुमचे आरामात आणि एकदम मस्त पाय चेपून देते. असं केल्याने ना तुम्ही मला नेहमी म्हणाल माझे पाय चेपून दे म्हणून. बरं, राहिलं नाही चेपत, तुम्हाला नाही ना आवडत, नाही कर. मग दुसरं काय करू मी? हा, तुम्हाला ना मस्त काहीतरी चमचमीत खायला बनवून देते, मला खूप येतं. आता म्हणाल मला भूकच लागली नाहीये, माझी वेळच नाहीये. बरं, मी नाही दुखवणार तुमचं मन. आणि तुम्ही माझं मन दुखावलं तर तुम्हाला सोडणारही नाही. आजी, मी हे सगळं का करते तुम्हाला माहिती आहे का? कारण मला या घरात श्रेणूची सून म्हणून यायचं, तुमच्या धाकट्या नातवाची बायको म्हणून. आणि एकदा का मी या घरात आले ना की तुम्हाला माझे पाय चेपायला लावते की नाही बघाच तुम्ही. त्यामुळे आजी आता सगळं हळूहळू करून घ्या. एकदा का मी इथे आले ना तर या घराचे वारे त्या दिशेने वाहू लागते. मग मला सांगू नका, कारण मला म्हणतात चारू, मी काय काय करीन ते नका मला विचारू. बरं आजी, तुमच्यासाठी ना दूध तरी घेऊन येते हा मी.